पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। भाजपकडनं एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं आहेत। तर बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी आजचा दिवस जितका महत्त्वाचा ठरला, त्याचवेळी अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवारांसाठी देखील आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। पार्थ पवारांचा आजचा लूक अनेक अर्थांनी विशेष होता। वडिलांचं गुलाबी जॅकेट तसंच अजित पवारांच्या स्टाईलचा चष्मा त्यांनी परिधान केला होता। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। आम्हाला सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले त्यामुळे थोडा अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे। ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता। ठीक आहे, नियती आहे। माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद। तर बारामतीप्रमाणेच राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले। मात्र राहुरीच्या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष चोळके निवडणूक लढवत आहेत, तर रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून मैदानात आहेत। फोन आले होते। काय आहे, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी कोणाचे फोन वगैरे मी कशाला जुमानत नसतो। एकदा आम्ही ठरवलं लढायचं, 100% लढणार। माझा देव मुंबईत होता, आज दुसरा देव मुंबईत बसलाय, मी कशाला कोणाचं ऐकू? इथं कोणी माझा नेता नाहीये, माझा नेता मुंबईत आहे आणि माझ्या नेत्याला माहिती आहे की मी लढतोय, सामान्य माणसासाठी लढतोय, तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय, या तालुक्याच्या तरुणासाठी लढतोय। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं। यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातावरून उलटसुलट चर्चांना जोर आलाय। अजित पवारांच्या अपघातावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सातत्याने शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे। तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना? आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू। खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे। दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे। अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपवाछपवी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे। नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जाते। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं, मुली न मिळाल्याने तरुणाने काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर या तरुणाला धर्म बदलण्यास सांगण्यात आलं, अशी माहिती समोर येते। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 जणांना अटक झाली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते
पाहणं महत्त्वाचं आहे.